झी5 वर संपूर्ण एपिसोड फ्री मध्ये पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. How can I help you? ते वाक्य कुठून ऐकलं तुम्ही? कुठलं? तेच बाईनी मनात आणलं तर अख्खं जग चालवू शकते, माणसं हँडल करणं तर खूप सोपं आहे. ऐकलं विकलं नाही, मला वाटलं म्हणून मी बोलले. म्हणजे हे तुमचं वाक्य आहे? हो. क्या बात आहे. ऍक्च्युली याआधी आपण एकदा बोललोय फोनवर. गोखले गृहउद्योग. गोखले गृहउद्योग मध्ये मी 2च माणसांशी बोलले. एक तर त्या मॅडम होत्या. त्या तर मी असू शकत नाही. मिस्टर अकाउंटंट. लग्नाविषयी काय मत आहे तुझं? मला असं वाटतं लग्न 2 माणसांना नाही 2 कुटुंबांना जोडतं. एवढी शिकलीस तू, लग्न झाल्यानंतर तुला काम करायचंच असेल ना? मला काम आणि घर या दोन्हींचा बॅलन्स साधायचा. हो. माझ्या बाबांचं मला खूप प्रेम मिळालं, पण आई म्हणूनच मला 6 सासवा असलेल्या या घरामध्ये सून म्हणून यायला खूप आवडेल. 1 2 3 4 5 आणि 5 झालं. 6वी कोण? तू स्वतः नाही का? काय सालस मुलगी आहे ना? हो ना, अगदी दृष्ट लागावी अशी जोडी दिसेल नाही? हाईट थोडीशी जास्त आहे, पण ठीक आहे नाही का? मग आपल्याकडून आपण सून पक्की केली. पण नाव काय हो मुलीचं? सायली. सॉरी, मी विसरले. S फॉर श्री आणि S फॉर सायली, म्हणजे सगळं S होणार बहुतेक. आज ऑफिसमध्ये एक सायली नावाची मुलगी येईल. तिची नीट काळजी घ्या. श्रीसाठी बघतोय आम्ही तिला. ओके मॅडम. बरं, चेकबुक आलं? नाही. चेकबुकचं काम लांबणीवर का पडतंय? पगाराची तारीख जवळ आली. कामगारांना काय चेकबुक नाही म्हणून सांगणार आहात? नाही, पण सरांनी बँकेमध्ये इन्स्ट्रक्शन्स देऊन ठेवले आहेत. मग काय झालं त्याचं? फोन लावा मॅनेजरला. हो. मगाशी त्या बायकांना तुम्ही खूप छान हँडल केलं. आय मीन, आय हॅव टू अप्रिशिएट दिस. थँक्यू. काही हवंय का तुम्हाला? हो. काय? ह्या वयाच्या बायकांना हँडल कसं करायचं याचं ट्रेनिंग हवंय. या वयाच्या बायकांना हँडल करणं खूप सोपं असतं. आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे. अच्छा. बरं, पुढे? पुढे काय, इतकंच. मला वाटलं तुम्ही अजून काही सांगताय पुढे. तेवढंच. तुमचं बोलणं आणि तुमचं हसणं तुमच्या त्या वाक्या इतकंच इम्प्रेसिव्ह आहे. माहितीये तुम्हाला? थँक्यू मिस्टर अकाउंटंट. तुमचं पाळण्यातलं नाव आहे का हो अकाउंटंट? नाही नाही, माझं ऑफिस मधलं नाव आहे. मग घरी कुठल्या नावाने हाक मारतात? श्री. श्री काय? श्री अकाउंटंट. जानवी, कधीपासून तुला मोबाईलवर फोन करतोय मी? काय झालं सर? काय झालं? काय झालं? त्या गोखले इंडस्ट्रीजचं चेकबुक का नाही पोहोचलं अजून? मला भागीरथी गोखलेंचा स्वतः फोन आला होता. सर, पण मी
फोन केला होता हो त्यांना. नाही, मग बहुतेक त्यांना निरोप मिळालेला दिसत नाहीये. अगं बाई, त्या फार स्ट्रिक्ट आहेत आणि हँडल करायला अत्यंत डिफिकल्ट. तू स्वतः जाऊन ते चेकबुक देऊ नये. अगं त्यांचे करोडो रुपये बँकेत आहेत. त्या नाराज झाला तर वाट लागेल माझी. बरं, एक मिनिट हा. सर ऍड्रेस सांगता, मी लिहून घेते. मी SMS करतो तुला. हा, मी जाते सर. एक काम कर, मी त्यांना फोन करून हे कळवतो की तू चेकबुक घेऊन येतेस आणि शिवाय अकाउंट्सला फोन करून तू निरोप दिला होतास हेही सांगतो. पण तू लवकर जा, लवकर. येस सर. हा, प्लीज प्लीज प्लीज. मिस्टर नायक म्हणतात की बँकेतनं कुठलाही फोन आलेला नव्हता. पण तो मॅनेजर तर म्हणत होता त्यांच्या बँकेतून त्या मुलीनं आपल्या अकाउंट्स मध्ये फोन केला होता. खोटं बोलते ती मुलगी मॅडम. म्हणजे मिस्टर नायक मुलीची शपथ घेऊन खोटं नाही बोलणार. त्या हल्लीच्या मुलींना सर्रास खोटं बोलतात. काम करायला नको आणि मग दुसऱ्यावर ढकलतात. आणि तसं म्हणजे सरांनी बँकेमध्ये इन्स्ट्रक्शन्स देऊन ठेवल्या होत्या की चेकबुक आलं तर कळवा म्हणून. दोघांपैकी कुणीतरी एक खोटं बोलतंय हे नक्की. आई जाऊ द्या ना, फार छोटी गोष्ट आहे ही, जाऊ द्या. नाही नर्मदा, प्रश्न तत्वाचा आहे. खोटं बोलणाऱ्यांना आमच्या आयुष्यात थारा नाही. नमस्कार, मी जान्हवी, विजया सहकारी बँकेतून आले. बोरकर सरांनी तुमचं चेकबुक घेऊन पाठवलं होतं. ठाऊक आहे. या शिवदेबाई, द्या त्यांना. हो. बरं, मी येते. एक मिनिट. बॉसने फायर केल्याशिवाय कामाची अर्जन्सी कळत नाही का तुम्हा लोकांना? मॅडम, ऍक्च्युली मी फोन केला होता तुमच्या ऑफिसमध्ये आणि तुमच्या अकाउंटंटला कळवलं सुद्धा होतं की तुमची चेकबुक्स रेडी आहेत. तो म्हणाला होता की मी येतो आणि कलेक्ट करतो. आमच्या अकाउंट्स मध्ये असा कुठलाही फोन आला नव्हता असं आमच्या लोकांचं म्हणणं आहे. नाही, काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालंय. कारण मी स्वतः केला होता फोन आणि शिवदे मॅडमनीच कनेक्ट करून दिला होता मला फोन. हे बघा, तुमचं खोटं माझ्यावर ढकलू नका. रोज 100 फोन येतात मला. 100 फोन ट्रान्सफर करते मी. काय काय लक्षात ठेवायचं? त्याचा त्यांना बेनिफिट ऑफ डाऊट मिळू शकतो. हे बघ, वयाने लहान आहेस तू, चुका होऊ शकतात. प्रामाणिकपणाने चूक कबूल करून टाक ना. इथे कोणी फासावर नाही लटकवणार आहे तुला. कोणी फासावर देणार नाहीये. हो ना, आमचे अत्यानंद महाराज नेहमी म्हणतात, एक खोटं लपवण्यासाठी पुढे 10 वेळा खोटं बोलावं लागतं. त्यापेक्षा नेहमी सत्य बोलावं. हे बघ, तू जर मॅडमची माफी मागितलीस ना तर मोठ्या मनानं त्या क्षमा करतील आणि प्रकरण वाढणार नाही. मला अगदी 100% पटतंय तुमच्या सगळ्यांचं म्हणणं. आणि मॅडम, तुम्हाला चेकबुक वेळेत मिळाला नाही यासाठी खरंच वाईट वाटतंय. मी दिलगिरी व्यक्त करते. खरं तर भागीरथी मॅडम इतक्या मोठ्या आहेत की चूक नसतानाही त्यांची माफी मागायला काहीच हरकत नाहीये माझी. पण तरी मी नम्रपणे सांगते, मी नाही खोटं बोलत आहे. माझी जर चूक झाली असेल ना तर त्याची कितीही मोठी शिक्षा होणार असेल तरी ती मान्य करायची तयारी असते माझी. पण मॅडम, मी खरंच सांगते, तुमच्या अकाउंटंटला चेकबुक्स बद्दल इन्फॉर्म केलं गेलं होतं. आता या उपरही माझी चूक नसताना मी सगळ्यांची माफी मागावी अशी तुमची इच्छा असेल तर काही हरकत नाही माझी. त्याची गरज नाहीये. तुझं जुलमाचा रामराम नकोय मला. जर तुझ्या बोलण्यात तथ्य असेल आणि आमचा अकाउंटंटच खोटं बोलत असेल तर मीच तुझी माफी मागेन. आय एम सॉरी, पण शेवटी माणूस आहे ना, चूक होऊ शकते. प्लीज फॉरगिव्ह हिम. एक मिनिट. मी काय करावं किंवा काय नाही हे सांगण्यात की तू मोठी नाहीयेस. कुठल्याही अपराधाला क्षमा केली जाऊ शकते, खोटेपणाला नाही. आता माझं ठरलं ते ठरलं. आता माघार नाही. आता काय तो सोक्ष मोक्ष होऊनच जाऊ दे.
झी5 वर संपूर्ण एपिसोड फ्री मध्ये पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.